नमस्कार, मैं अंजना और आप देख रहे हैं भारत की खबर। आइए बढ़ते हैं आज की बड़ी खबर की ओर। वानाडोंगरी कांग्रेस कमेटी अध्यक्ष नितेश भारती ने बीजेपी पर वोट चोरी का आरोप लगाते हुए प्रतिक्रिया दी कि हिंगना विधानसभा में 1,35,000 मत चोरी किए गए हैं। विभिन्न राज्यों से आए छात्राओं के हजारों की संख्या में मतदार यादी में नाम डाला गया है, जबकि वो यहाँ के रहिवासी नहीं है। नितेश भारती ने बढ़ते हुए इलेक्ट्रिक बिल, घर टैक्स, पानी बिल आदि में चिंता व्यक्त करते हुए कहा कि पिछले 7 वर्षों में वानाडोंगरी के हाल बेहाल हो गए हैं। गली से लेकर दिल्ली तक बीजेपी के ही लोग बैठे हैं, जिससे प्रशासन के अधिकारी काफी दबाव में रहते हैं, हमारी बातों पर ध्यान नहीं देते। विकास के कई कार्य अधूरे पड़े हैं। आयुष्मान भारत की भी योजना इनकी असफल है। हमें वानाडोंगरी को भाजपा मुक्त बनाना है और कई प्रलंबित योजनाओं पर काम करना है। इथे कार्यक्षेत्रामध्ये बंद हो गए। पिवळं कार्ड आणि केसरी कार्ड अशा लोकांना, अशा मध्यमवर्गीय दारिद्र्य रेषेखालील लोक आहेत, अशा लोकांना कुठे कोणती मदत मिळत नाही, इस्पितळात नाही। आयुष्यमान कार्ड फक्त नावाचं आहे। बरोबर। तर याच्यामुळे लोकांना खूप त्रास होता, काय सांगाल? आता इथे काय केलेलं आहे वानाडोंगरीमध्ये, काही काही भाजपचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी आयुष्यमान घरोघरी काढून दिलेलं आहे। प्रत्येक काही लोकांच्या त्यांना सांगण्यात आले की तुम्हाला फ्री उपचार आहे, 5 लाखापर्यंत उपचार आहे। जेव्हा अक्षरशः लोक उपचारासाठी गेले तर त्या दवाखान्यामध्ये सांगण्यात आलं की हे आयुष्यमान कार्ड चालत नाही। फक्त एक लोकांची दिशाभूल करण्याचं काम या भाजप सरकारनं केलेलं आहे। पिवळं कार्ड झालं किंवा आपलं केशरी कार्ड झालं, या कार्डाच्या माध्यमातून सुद्धा अजूनपर्यंत कुठल्या लोकांना फायदा झालेला नाही। आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्या काँग्रेस पक्षाकडून किती उमेदवार आपण लढवणार आहात? भाजपच्या विरोधात काय सांगाल? आता विषय असा आहे की वानाडोंगरी नगर परिषद हे खूप मोठं क्षेत्र आहे। त्यामुळे कसं आहे, इथे जसं राहुल गांधीजींनी सांगितले की सर्व पक्ष, सर्व महाविकास घटक पक्षांना घेऊन सोबत लढायचं, तसंच काँग्रेस पक्षाची रणनीती हीच आहे की महाविकास आघाडीच्या माध्यमातून भाजप वर्सेस महाविकास आघाडी असा लढा देण्याचे संकेत दिसत आहेत। लाडकी बहीण योजनाचं जेव्हा निवडणुका होत्या तेव्हा लॉलीपॉप दिला होता, खूप साऱ्या लाडक्या बहिणींना खूप सारं काही वाटलं गेलं। त्यानंतर काही कितीतरी हजारो लाडक्या बहिणांना निराश करण्यात आला, काय सांगाल? अगदी बरोबर। तसं वानाडोंगरीतल्या आहेत कमीत कमी हजारो महिला आहेत ज्यांच्या इलेक्शनच्या टायमाला विधानसभेमध्ये लाडकी बहिणीचे 1-2 महिने पैसे आले, त्यानंतर पुष्कळशा महिला आहेत ज्यांचे पैसे बंद झालेले आहेत। त्याच बहिणी, आज लाडक्या बहिणी ज्या होत्या त्या अक्षरशः सांगण्यात येत आहे त्यांच्यातर्फे की फक्त इलेक्शनच्या भूलतापा म्हणून आमच्या दिशाभूल केलेली आहे भाजपने। विकासाच्या नावावर यांनी जे निवडणुकीमध्ये वोट घेतले, आतापर्यंत वानाडोंगरीमध्ये कोणकोणते विकास कामे बाकी आहे असं आपल्याला वाटतं? इलेक्शन मध्ये पहिला यांचा मुद्दा होता की लोकांना रोज पाणी मिळेल। आज जवळजवळ 7 वर्ष झालेले आहे, कमिटी सुद्धा बरखास्त झालेली 5 वर्षानंतर, अजूनपर्यंत पाण्याचा कुठलाच विषय नाहीये। त्यानंतर गावामध्ये नुसते गड्डे खोदून ठेवलेले आहे पाण्यासाठी। पाणी येणाऱ्या बाहेरून तलावावरनं, त्या तलावापासून ते हिंगण्यापर्यंत कुठलीच पाईपलाईन टाकण्यात आलेली नाहीये। तलावावरून पाणी हिंगण्यात येणार आहे, हिंगण्यातून पाणी येणार आहे आपला डॅम्पवरती, प्लॅन्ट बनणार आहे। तो प्लॅन्टच्या अजून अस्तित्वात नाहीये। प्लॅन्ट मधून पाणी येणार आहे टाकीवरती, टाकी अजून बनलेली नाहीये। टाकीपासून जे पाईपलाईन गावात येणार आहे त्या पाईपलाईन पहिले टाकून गेलेले आहे। जे सर्वात शेवटचे काम आहे ते सर्वात अगोदर करण्यात आलेलं आहे। म्हणजे अक्षरशः इलेक्शन तोंडावर असल्यामुळे ते लोकांना फक्त दाखवण्यात येतं की पाणी देऊ, पण अक्षरशः पाण्याच्या कुठलीच रूपरेषा अजून आखलेली नाहीये। पाणी पुरवठा मधून पहिल्या 1-2 वर्षांमध्ये ज्यांनी पाणी पुरवठ्यासाठी काहीतरी उपाययोजना करून लोकांना रोज पाणी मिळेल अशी काहीतरी उपाययोजना करायला पाहिजे। फक्त इथं विकास झाला तर नगरसेवकाचा, विकासाच्या नावावर लोकांना फक्त दिशाभूल केलेली आहे, लोकांची पिळवणूक केलेली आहे, लोकांची लुटमार केलेली आहे। म्हणजे आपलं म्हणणं असं आहे की ठेकेदारांकडून, ज्या ठेकेदाराला काम दिलं त्यांच्याकडून नगरसेवकांनी आपलं घर भरलं। आता अक्षरशः आता ते सांगावं नाही, पण नगरसेवकच सर्व विषय तिथे बनवत आहेत।
नगरसेवकच सर्व काही घडवत आहे. नगरसेवकाच्या माध्यमातून खूप करोडो रुपयाचा अल्पव्यवहार झालेला आहे, भ्रष्टाचार झालेला आहे, याचे पुरावे सुद्धा दिलेले आहे. या अगोदर मोर्चे सुद्धा काढण्यात आलेले आहे. आम्ही कलेक्टरला वारंवार तक्रार सुद्धा दिलेल्या आहे, पण कुठलाच विषय येत नाही. आता विषय असा आहे की गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता त्यांची आहे, आमदार त्यांची आहे. आम्ही जरी कलेक्टरला काही करायला गेलो तर वरतून प्रेशर येतात की कारवाई करा नको. आम्ही कुठेतरी दबाव तंत्रामध्ये बळी चाललेलो आहोत. लोकांचे जे आवाज उठवण्याचा आमचा जो विषय आहे तो कुठेतरी दाबवण्याचा प्रयत्न इतर भाजपचे म्हणा किंवा स्थानिक जे लोकप्रतिनिधी म्हणा त्यांच्या माध्यमातून होत आहे. बेरोजगाराचा विषय, एवढे युवक इथे बेरोजगार आहे, रोजगारांची काही आजपर्यंत सुविधा नाहीये आणि भाजपा सरकारमध्ये लाखो युवकांना आम्ही रोजगार देऊ. वाणाडोंगरीचे युवक, वाणाडोंगरीचे नाही, जिथले युवक आज बेरोजगार, त्यांच्या रोजगारासाठी जर आपली सत्ता जर बसली तर त्याच्यासाठी काय एक पाऊल राहील? वाणाडोंगरीमध्ये जसं रोजगाराचा एक विषय आहे तर प्रॉपर नगर परिषद तर्फे काहीतरी अशी उपाययोजना करायला पाहिजे की जेणेकरून स्थानिकांना इथं रोजगार मिळाला पाहिजे, ना की बाहेरच्यांना. अजून कुठल्याच प्रकारचं असं कुठलंच पाऊल नगर परिषदनं उचललेलं नाहीये, ना इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी उचललेला आहे. फक्त इथला विषय हेच राहते की आमचा विकास कसा होईल त्याच्याकडे सर्वांचा विषय आहे. सर्व जे काही निवडणूक लढली किंवा निवडून आलेल्या वाणाडोंगरीचे त्यांना स्वतः माहिती आहे आपण कोणत्या पद्धतीने निवडून आलेला. हिंगणा वाणाडोंगरी हे MIDC खूप मोठं क्षेत्र आहे, जिथे तिथे इथे कंपन्या मोठ्या कंपन्या इथे हिंगणा क्षेत्रामध्ये आहे आणि इथले युवक बेरोजगार बाहेरचे लोक रोजगार घेऊन जात आहे. त्याच्यावर आपलं काय म्हणणं आहे? आता हिंगणा MIDC सर्वात मोठी MIDC होती, त्यानंतर आपल्या आशिया खंडातली बुट्टीबोरी MIDC सर्वात मोठी आहे. पण अक्षरशः तिथे ड्युटी म्हणा की जॉब आहे नाही अवेलेबल, कारण की कुठलाच उद्योग नाही आहे. कुठलाही उद्योग आला तर भाजप सरकारच्या माध्यमातून सरळ डायव्हर्ट होतात गुजरातला. आता एअरबसचा आपला मिहानला प्रकार पाहिला होता, तो गुजरातला डायव्हर्ट झालेला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेऊन काहीतरी तो प्रकल्प थांबवला पाहिजे की आपल्या हिंगणा विधानसभेतला प्रकल्प आपण बाहेर कशाला जा. हा जर प्रोजेक्ट इथे झाला तर इथल्या हिंगणा विधानसभेतल्या लोकांना इथे रोजगार मिळेल, याच्यासाठी कुठला तरी विषय घ्यायला पाहिजे होता स्थानिक लोकप्रतिनिधी. कुठलाच विषय झालेला नाहीये. म्हणजे कुठल्याही अंडरटेकिंग मध्ये केंद्र शासित याच्यामध्ये काम करतात. महिला सशक्तीकरण, महिला रोजगारासाठी आपलं काय म्हणणं आहे? सर्वात मेन तर महिलांना समोर नेऊन महिलांसाठी काहीतरी उपाययोजना नगर परिषदेने करायला पाहिजे, तशातला कुठलाच भाग नाही. वोट चोरी बद्दल आपलं काय म्हणणं आहे? वोट चोरीचा सर्वात मोठा मुद्दा आहे, कारण की त्याचा धडा आम्हाला 2018ला बसलेला आहे. अक्षरशः प्रत्येक नगरसेवक भाजपच्या ज्याला कोणी ओळखत नव्हतं, जो पहिल्यांदा उभा आहे, ज्याचं काहीच अस्तित्व नाहीये, असं एका प्रभागात नाहीये. प्रत्येक प्रभागामध्ये भाजपचे नगरसेवक निवडून आले. कारण त्याला म्हणजे विषय असा आहे की बोगस वोट चोरीच्या, बाहेर राज्यातले मतदान, बाहेर ठिकाणचे मतदान किंवा कॉलेजच्या स्टुडंटचे मतदान, या आधारे हे नगरसेवक निवडून आलेले आहे ना. आता सुद्धा या विषय कसा असतो, कॉलेजचे स्टुडंटचे मतदान आहे तिथे, निवडणूक आयोगाचे पण साठगाठ त्यांच्या सोबत आहे. निवडणूक आयोग सुद्धा जो इथले लोकप्रतिनिधी आहे भाजपचे, त्यांच्याच कॉलेजमध्ये निवडणुकीचे बूथ ठेवतात. म्हणजे त्यांचे कॉलेजचे मुलं त्यांच्या कॉलेजमधून निघून सरळ त्यांच्याच कॉलेजमध्ये मतदान करतात. म्हणजे कॉलेज पण त्यांचेच, बूथ पण तिथेच, वोटर पण तिथलाच, असं हे सिस्टम चालू आहे. त्याला कुठेतरी थांबवण्यासाठी मागच्या वेळेस आम्ही प्रयत्न केले होते. आम्ही कलेक्टरला सुद्धा अर्ज दिले होते की स्थानिक लोकप्रतिनिधीच्या कॉलेजला बूथ देण्यात येऊ नये, पण त्यांनी आमची जे अप्लिकेशन आहे ते धुडकावून लावली. मागच्या इलेक्शनला सुद्धा त्यांच्याच कॉलेजला बूथ देण्यात आलेले होते. त्यामुळे तिथे खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता. कॉलेजचे स्टुडंट वोटिंग करत होते, त्यानंतर खूप मोठा विषय झाला तिथे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी, बाकीचे जे अदर लोक आहेत, अदर पक्षाचे सर्व ती भाजपकडनं गुन्हे दाखल करण्यात आलेले होते. आमचे म्हणणं हेच आहेत की स्थानिक लोकप्रतिनिधी आहे भाजपचे, त्यांच्या म्हणजे प्रीमायसेस म्हणजे कॉलेजच्या कुठलंच बूथ देण्यात येऊ नये. वोट चोरी कुठेतरी थांबावी आणि अशा निवडणुका बंद व्हावा, मशीनच्या जागी बॅलेट पेपरवर निवडणुका व्हावा, याच्यावर आपलं काय म्हणणं आहे? आमच्या पहिल्यापासून विषय आहे. 2018ला पण आम्ही जसं आम्हाला माहिती पडलं की बोगस मतदान खूप प्रमाणात आहे वाणाडोंगरीमध्ये, त्याचा फटका आम्हाला पडू शकतो, तेव्हा आम्ही सीओला, एक तहसीलदाराला अप्लिकेशन केली की बॅलेटने मतदान घ्या. पण त्यांच्या आलं की वरतून रूपरेषा आहे नाही, त्यामुळे बॅलेटने आम्ही घेऊ शकत नाही. आजही बॅलेटनं जर झालं तर स्वागत आहे त्याचं, कारण की ह्या निवडणुकीमध्ये
अमेरिकेसारख्या राष्ट्राने सांगितलेलं आहे की बॅलेटने मतदान घेणे योग्य आहे. ईएमची गॅरंटी आहे, ईएम हॅक होऊ शकतात ना. ऑलरेडी ईएम हॅक होतात किंवा बोगस मतदान टाकले जातात. ज्यांचे मतदान पडतात त्यांना सुद्धा माहिती नाही की वानाडोंगरी त्यांचे मतदान आहेत. अखेर आपल्या वानाडोंगरीच्या नागरिकांना, जनतेना आपला काय एक संदेश, काय एक आव्हान राहील? माझ्या समस्त वानाडोंगरी शहरातील जनतेला एकच आव्हान आहे की आतापर्यंत तुमची जी लूट झालेली आहे नगरसेवकाच्या माध्यमातून, भाजपच्या माध्यमातून, ते जर थांबवायची असेल तर घरोघरी एकच नारा वाजला पाहिजे, भाजप हटाव, वानाडोंगरी बचाव. तरच आपण येणाऱ्या भविष्यामध्ये काहीतरी करू शकतो. इतकंच माझं म्हणणं आहे. धन्यवाद. अब तक के लिए बस इतना ही. फिर मिलते हैं एक ऐसी ही बड़ी खबर के साथ. अब तक के लिए नमस्कार और देखते रहिए भारत की खबर. अगर आपको वीडियो पसंद आई हो तो इसे लाइक करें व शेयर करें. ऐसे लेटेस्ट अपडेट पाने के लिए बेल आइकन को प्रेस करना ना भूलें. अगर आप हमें फेसबुक या फिर इंस्टा के माध्यम से देख रहे हैं तो हमारे पेज को फॉलो जरूर करें. धन्यवाद.